मित्रांनो, तुम्ही कधी धरणाच्या बाजूला कॅम्पिंगचा अनुभव घेतलाय का? बॅकवॉटरच्या काठावर सुंदर रंगीबेरंगी टेंट्स, समोरच सह्याद्रीची डोंगर रांग आणि थंडगार आल्हाददायक वातावरण. आम्ही यावेळी गेलो होतो लोणावळ्याजवळील पवना धरणाच्या बाजूला असलेल्या पवना लेक स्टे कॅम्पिंगला. उत्तुंग असा तुंग आणि त्रिकोणी आकाराचा तिकोना याच्या बाजूला असलेल्या ह्या पवना धरणाच्या बॅकवॉटरच्या समोरच आहे आपली ही कॅम्पिंग साईट. 4 वाजता चेक इन केल्यावर पहिल्यांदा नाश्ता दिला जातो. नंतर सुंदर अशा सूर्यास्ताचे दर्शन घेत आपण कायाकिंग करू शकतो. रात्री 8 ते 9 मध्ये बार्बेक्यू सर्व केले जाते आणि त्यानंतर चालू होते म्युझिकच्या तालावर धमाल मस्ती. रात्रीच्या जेवणात व्हेज आणि नॉन व्हेज असे दोन्ही ऑप्शन्स असतात. जेवणानंतर या लाईव्ह गिटार आणि गाण्यांच्या शोने तर कॅम्पिंगची मजा अजूनच वाढवली. राहण्यासाठी इथे टेंट, बांबू पॉड आणि ट्रँगल कॉटेजेस असे 3 ऑप्शन्स आहेत. इथले पॅकेजेस चालू होतात प्रति व्यक्ती 999 रुपयांपासून, ज्यात समाविष्ट असते बार्बेक्यू, रात्रीचे जेवण आणि 2 वेळचा नाश्ता. इथे कॅरम, बॅडमिंटन, आर्चेरी अशा ऍक्टिव्हिटीज सुद्धा आहेत. ही कॅम्पिंग साईट पुण्यापासून 50 किलोमीटर तर पनवेल पासून फक्त 75 किलोमीटरवर आहे. तर ही रील आत्ताच आपल्या मित्रमंडळींना शेअर करा आणि करा प्लॅन एका निसर्गरम्य कॅम्पिंगचा.